या ठिकाणी आहे। तर मी बाबासाहेब पवार पाटील अंकुलीमधून मराठा बांधवांना महाराष्ट्रातल्या आव्हान करू इच्छितो की जे सकाळी सरकारनं उपसमिती नेमली आणि त्या उपसमितीच्या माध्यमातून त्यांनी जे काय गरळ ओकली की 11,000च असणारे कुणबींचे आम्हाला पुरावे भेटले, 1.5 कोटीच्या जवळपास आम्ही पुरावे शोधले। ही संपूर्ण असणारी स्टंटबाजी सरकारची चालू आहे। ते जरांगे पाटील आमचा असणारा मराठ्यांचा सिंह आंतरवाली सराटीच्या ठिकाणी धारातीर्थ पाडण्याच्या अवस्थेत आहे। त्यांची असणारी परिस्थिती आता हाताबाहेर जाण्याच्या वेळेत आहे। तर आम्हाला असणारं महाराष्ट्राच्या सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान करू इच्छितो की तुम्ही त्यांच्या अंताची वेळ पाहता का? महाराष्ट्रानं ह्याच्या अगोदर गड आला पण सिंह गेला ही अवस्था पाहिली आहे आणि आजची ती भूमिका महाराष्ट्राची तुम्ही बनवायच्या विचारात सरकार आहे का ह्याबद्दल असणारा मला विचार करायची वेळ आलेली आहे। तर मी आव्हान करतो मुख्यमंत्र्यांना ह्या असणाऱ्या रणभूमीतून ह्या उपोषणभूमीतून की तुम्ही मराठ्यांचा अंत पाहू नका। मराठाच्या अवस्थेमध्ये वेगळ्या वर्णाला जाऊ लागलेला आहे। जर तुमचा B2 असेल, जर असणाऱ्या जरांग्यांना संपवल्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2-4 आठवडे हे असणारा गोंधळ चालेल आणि त्यानंतर काही गाड्या फुटतील, काही मराठींची पोरं आतमध्ये जातील, काही जण आत्महत्या करतील किंवा अनेक प्रकारचं असणारं मराठ्यांचं नुकसान होईल। परंतु पुन्हा आपण योग्य दिशेनं पुन्हा असणाऱ्या सरकारला न्यायचं अशा प्रकारचा काय प्लॅन 2 आहे का? कारण का प्लॅन 2 असल्याशिवाय हे सरकार असं असणारं वागू शकत नाही। हे निर्दयी सरकार आहे। हे असणारं सरकार कुठल्याही प्रकारची बुद्धीचा वापर न करता लोकांमध्ये चुकीचा असणारा संदेश पाठवत आहे। त्यामुळे महाराष्ट्रामधील असणारा युवक रस्त्यावर उतरू लागलाय, हिंसक वळणावर चाललेला आहे। तर माझं त्याही असणाऱ्या बांधवांना म्हणणं आहे की आपण सरकारला दारावर धरू, परंतु तुम्ही हिंसक वळणावर जाऊ नका। संविधानिक पद्धतीनंच असणारा हा लढा आपल्याला कायम ठेवायचा आहे आणि तो असणारा मनोज जरांगे साहेब यांनी आपल्याला दिलेला संदेश आहे। त्यांच्या प्रकृतीकडे महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा बांधव लक्ष ठेवून आहे, परंतु सरकारचा निर्णय हा निश्चित असणारा हास्यास्पद आहे आणि दुःखद आहे, मराठ्यांची चेष्टा करणारा आहे। आज आम्ही अंकुलीतून ह्या असणाऱ्या निर्णयाचा निषेध करतो। एक मराठा